महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक उमेदवार आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। तसाच प्रयत्न प्रभाग क्रमांक 189 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब या गटाचे अधिकृत उमेदवार हर्षला मोरे मॅडम या निवडणुकीला दुसऱ्यांदा सामोरे जात आहेत। त्यांचा टॅगलाईन आहे वन्स मोर हर्षला। त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा प्रचार कशा पद्धतीने चालू आहे। मॅडम काय सांगाल? सगळ्यांना जय महाराष्ट्र, जय भीम। प्रचार खूपच चांगला चालला आहे, चांगला प्रतिसाद मिळतोय। तुम्हाला उमेदवारी दुसऱ्यांदा मिळाली। सुरुवातीला आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्या प्रभागाचं नेतृत्व केलं होतं। योगायोगाने दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र झालेले आहेत आणि पुन्हा तीच संधी तुम्हाला मिळते शिवसेनेकडून, काय सांगाल आपण? अच्छा, जसं तुम्ही सांगितलं की आमचा वन्स मोर हा आमचा टॅगलाईन आहे। तर 2017मध्ये मनसेमधून आम्ही लढलो होतो आणि त्यावेळेस पण असाच प्रतिसाद मिळाला होता। आणखीन त्यावेळेस जनतेने आम्हाला सेवा करण्याची एक संधी दिली होती। ती संधी परत आम्हाला मिळू दे, म्हणजे मी त्यांना आश्वासन करते की ही संधीचा फायदा आम्ही लोकांसाठी सेवा करण्यासाठी नक्की करू। आम्ही प्रभागात आपण अनेक कामं केलेली आहेत, म्हणूनच आपल्याला दुसरं म्हणजे आता काय पुढच्या समस्या काय आहेत प्रभागात? नाही, सगळ्यात महत्त्वाची तर आपल्याला DRPचं हे खूप मोठा मुद्दा आहे। बऱ्याच वर्षापासून DRPचं काम सुरूच झालं नव्हतं, पण आता DRPमध्ये सर्वे झालेला आहे, पात्र अपात्रच्या याद्या आलेल्या आहेत। पण अजूनही DRPमध्ये अदानीने लोकांना घरं कुठे मिळणार आहेत प्लॅन माहिती नाही आहे। कुठे घर इकडेच मिळणार आहे की धारावीच्या बाहेर मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे हे अजून काहीच माहिती नाही आहे। लोक चिंतेमध्ये आहेत की आपल्याला इथे घर मिळेल की नाही। पण आम्ही एक आश्वासन देतो की इतकं धारावीमधील राहणारे जे रहिवासी आहेत, ज्यांचं घर आहे, स्ट्रक्चर आहे, त्यांना ह्याच इथे घर मिळेल याचं आम्ही आश्वासन देतो। ते धारावीच्या बाहेर कुठेही जाणार नाही। मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना आव्हान आहे की तुम्ही 15 तारखेला मशालीचं बटन दाबून, 4 नंबरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी मला विजयी करण्याची एक संधी मागते मी। प्लीज सगळ्यांनी वोट करा। महाराष्ट्र निर्माण सेना शिवसेनेसोबत आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, धारावीतला माटुंगा लेबर कॅम्प प्रभाग क्रमांक 189 हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे। आणि ज्यावेळेस आमच्या उमेदवार हर्षलाताई मोरे ज्यावेळेस ते सुरुवातीला नगरसेविका म्हणून निवडून आल्या, तेव्हा ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चिन्हावरती निवडून आल्या होत्या। आणि आज 2 ताकद एकत्र झाल्यात, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना। मशाल ठाकरे बंधूंचीच आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये म्हणजे 16 तारखेला आपण जर निकाल पाहिलात तर तो गेल्या मागच्या इलेक्शनपेक्षा दुप्पट चांगला निकाल असेल। 5000 मतांनी आम्ही निवडून येतो आहे। माटुंगा लेबर कॅम्पमध्ये फक्त हवा आहे तर ती फक्त आणि फक्त हर्षलाताई मोरेंची आहे। तुम्ही जर पाहिलं तर इकडे जेवढ्या लोकांच्या विरोधी पक्षांच्या रॅली निघतात, सर्वात मोठी रॅली आणि सर्वात मोठी जास्तीत जास्त लोक हे हर्षलाताईंच्या प्रचारसभेमध्ये असतात, एवढं तुम्हाला सांगतो। अपनी निशानी